कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। येड्या पोरीची रीत सांगा कसली, बयाशी कशी देवीवर रुसली, हिच्या हट्टाची रीत सांगा कसली, लेक अशी कशी मायेवर रुसली। हे धरलाय आपोला घेतली या कट्टी, कुणाला बी ऐक नाही पोर अशी हट्टी। देवी महागौरी माते की जय, देवी महागौरी माते की जय। तिचं दर्शन हिला घ्यायचंच नाही। देवी महागौरी माते की, देवी महागौरी माते की, देवी महागौरी माते की, देवी महागौरी माते की। खूप प्रयत्न केले हो, अहो खरंच, पण ते काय हं? म्हणजे वारुळ्यातल्या नागांचा भरोसा नाही, म्हणून आमच्या रंगराज बाबांनी सांगितल्याप्रमाणे तिथे खूप हुशारी नाग सोडलेत। देवी महागौरी माते की जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा। मी हा कुंकवाचा करंडा उचलला तो कोणाच्या मान सन्मानासाठी नाही, माझ्या वडिलांकडून जे कार्य अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी उचलते। आता मी माघार घेणार नाही,
मी सगळे विधी पूर्ण करून दाखवेन. हे नागदेवता, आज तिच्या उत्सवाला सुरुवात होती. तिच्या वतीनं मी तुझ्याकडे उत्सवाचं निमंत्रण घेऊन आले आणि तुझ्या परवानगीनं तुझ्या वारुळातली पवित्र माती घ्यायला आले. मला परवानगी दे. नागराज, तुला निवडून दिलेलं काम पूर्ण कर. अहम ब्रह्मास्मी. सर्प प्रकृतीने निर्माण केलेली एक विलक्षण गोष्ट. कुंडलिनी जागृत झाली की ती सर्पाकृती धारण करते आणि सर्पदंशाने मृत्यू देखील होतो. सर्पजातीचं आराध्य दैवत म्हणजे शिव. ती फक्त शिवाला शरण जाते. शिवाची आराधना करायला हवी. शिवाची आराधना करायला हवी. महादेव, भोलेनाथ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.